हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC. आज आपण काउंटर ऑपरेटर मनी ऑर्डर कशा बुक करू शकेल त्या अनुषंगाने व्हिडिओ बघू. काउंटर ऑपरेटरनी लॉग इन करूयात आपण. काउंटर ऑपरेटरनी जसे आपण लॉग इन करू त्याच्या बुकिंग सोल्युशन्स जे काही कार्ड्स आहे त्यामध्ये काउंटर ऑपरेशनच्या वरती मनी रेमिटन्स नावाचे एक कार्ड असेल, याला आपण क्लिक करायचं. या ठिकाणी आपण बघू शकतो दोन ऑप्शन्स आपल्या समोर असतील, डोमेस्टिक मनी ऑर्डर बुकिंग्स आणि डोमेस्टिक मनी ऑर्डर बुकिंग बल्कमध्ये आपण सुद्धा बुक करू शकतो. या ठिकाणी आता आपण एक इंडिव्हिज्युअल सिंगल मनी ऑर्डर बुक करून या ठिकाणी बघूया. या डोमेस्टिक एमओ बुकिंगला आपण क्लिक करायचं. या ठिकाणी आपण आपल्याला मनी ऑर्डरचा टाईप जो आहे तो सिलेक्ट करावा लागेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो CM रिलीफ फंडची मनी ऑर्डर असेल, CODची मनी ऑर्डर असेल, इलेक्ट्रॉनिक्स मनी ऑर्डर असेल, PM केअर ची मनी ऑर्डर असेल, PM रिलीफ फंडची मनी ऑर्डर असेल आणि सर्व्हिस मनी ऑर्डर असेल. अशा साधारणतः 6 ते 6 प्रकारामध्ये आपण मनी ऑर्डर ही बुक करू शकणार आहोत. या ठिकाणी आता आपण आपली जी रेग्युलर EMO आहे ती आपण या ठिकाणी बुक करतो. या ठिकाणी EMO सिलेक्ट करायचं. त्यानंतर किती रुपयाची मनी ऑर्डर आपल्याला पाठवायची आहे. आता आपल्या सर्वांना कल्पना असेलच मनी ऑर्डरच्या ज्या लिमिट्स आहेत त्यासुद्धा एनहान्स झालेल्या आहेत. आपण एक 10,000 रुपयाची मनी ऑर्डर आपण बुक करूया. 10,000 रुपयाचं जशी मनी ऑर्डर आपण टाकू या ठिकाणी आपण बघू शकतो इज रिबुकिंग फॉर रिजेक्टेड मनी ऑर्डर्स. तर जेव्हा सुपरवायझर एखादी मनी ऑर्डर ऑथरायझेशनच्या वेळेस रिजेक्ट करेल त्या केसमध्ये हे ऑप्शन आपल्याला कामा पडेल. सध्या त्या ऑप्शनची आपल्याला गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेसेज कोडमध्ये सुद्धा एक मेसेजचा जो काही कोड आहे तो सिलेक्ट आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. जे आपले मेसेज कोड आहेत स्टँडर्ड ते त्यांनी यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. एक अदर्स म्हणून सुद्धा आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जो मेसेज आहे तो पाठवू शकता फॉर कॉलेज. त्याच्यानंतर डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी हा एक नवीन फीचर्स आहे IT 2.0 मध्ये. या ठिकाणी आपण आधार बेस मनी ऑर्डर आणि नॉर्मल पेमेंट अशा दोन्ही प्रकारामध्ये ती मनी ऑर्डर पेड करू शकतो. आपण या ठिकाणी नॉर्मल पेमेंट घेऊया. नॉर्मल पेमेंटला टिक केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी ती मनी ऑर्डर पाठवायची आहे डेस्टिनेशन पिनकोड त्या ठिकाणचा आपण पिनकोड आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसंही पिनकोड टाकू आपण तर त्या पिनकोडशी रिलेटेड असणारे जेवढे काही BO SO HO आहेत ते सगळेच्या सगळे त्या ठिकाणी डिस्प्ले होतील. फॉर एक्झाम्पल आपण हे यवतमाळला ही मनी ऑर्डर पाठवूया. याला आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे मेनी टू वन. जेव्हा अनेक पाठवणारे आहेत आणि रिसिव्हर करणारा एक असेल तर त्या केसमध्ये आपण या ठिकाणी टिक केलं तर जो पाठवणारा आहे तो कंटिन्यू तोच राहील. अशा पद्धतीनं आपण त्या मनी ऑर्डर त्या ठिकाणी बुक करू शकतो. या ठिकाणी आपण सेंडरचा ॲड्रेस घेऊयात. आता आपण या ठिकाणी जो सेव्ह ॲड्रेस आहे आपल्या त्यामधलाच एखादा ॲड्रेस आपण या ठिकाणी वापरतो. जसंही आपण या ठिकाणी मनी ऑर्डर टाकू आपल्यासमोर जो सिलेक्ट केलेला एक जो युजर सेव्ह आहे सर्व्हिस बुकामधला किंवा आपल्या ॲड्रेस बुकामधला तो आपल्या समोर येईल. त्याच्या सगळ्या डिटेल्स आपल्या समोर आलेले आहेत आणि पे डिटेल्स जे आहेत त्या आपल्याला टाकायचे आहेत साधारणतः. तर या ठिकाणी आपण पे डिटेल्स जो आहे त्याचे आपण डिटेल्स या ठिकाणी टाकू. त्याच्या घरचा ॲड्रेस असेल, DAC असेल तर DAC सुद्धा टाकू शकतो. DAC सुद्धा डिजिटल ॲड्रेस कोड हे आपल्या IT 2.0चे एक नवीन फीचर्स आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते सुद्धा ऑपरेशनलाइज होईल. त्या ठिकाणी आपण हे नाव आहे हे टाकू शकतो. त्याचा जो ॲड्रेस असेल तो आपण टाकू शकतो. या ठिकाणी यवतमाळमधला आपण ॲड्रेस हा त्या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी आपण हा सेव्ह ॲड्रेससुद्धा या ठिकाणी करू शकतो. त्याचप्रमाणे मनी ऑर्डर जो काही सेंडर आहे त्याचासुद्धा आपण या ठिकाणी ॲड्रेस सेव्ह करू शकतो. जर का आपण हा ॲड्रेस सेव्ह केला तर आपल्याला त्या कस्टमरचा कन्सेंट घ्यावा लागेल. OTPच्या माध्यमातून आपण करू शकतो. आपण याला सेव्ह करून बघूया. या ॲड्रेसला आपण सेव्ह केलं तर पुढच्या वेळेस जेव्हा तो कस्टमर येईल त्याचा जो ॲड्रेस आहे तो ऑटो सेव्ह आपल्याकडे राहील. त्यानंतर आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं. आपल्या सर्वांना कल्पना असेलच मनी ऑर्डरमध्ये एक व्यक्ती साधारणतः एका महिन्यामध्ये 25,000 रुपयापेक्षा जास्त मनी ऑर्डर त्यांनी पाठवू नाही किंवा तो पाठवत नाही आहे अशा पद्धतीचं एक डिक्लेरेशन त्याला घ्यायचं आहे. तर यामुळे डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे आणि त्या कस्टमरकडनं 10,500 रुपये जे आहे ते घ्यायचे. त्यानंतर इथे जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपला त्या ठिकाणी टाकावा लागेल. मोबाईल नंबर या ठिकाणी कंपल्सरी आहे. आता आपण याला सबमिट केल्यानंतर जसे आपण याला सबमिट करू एक मनी ऑर्डर बुकिंग कंप्लीट झाल्याचा एक मेसेज आपल्या समोर येईल आणि आपण पाहू शकता या कार्ड्समध्ये ही मनी ऑर्डर या ठिकाणी बुक झालेली आहे. जर का काही चेंजेस असतील तर आपण हे अजूनही एडिट करू शकतो किंवा डिलीटही करू शकतो. आता सगळं ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण याचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट आपल्याला रिसीव्ह करायचं आहे. पेमेंटमध्ये या ठिकाणी 3 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. कॅशमध्ये,
UPI किंवा QR च्या माध्यमातून आणि चेकच्या माध्यमातून. तर हे जे एक नवीन फीचर्स आहे, चेकच्या माध्यमातून सुद्धा मनी ऑर्डर बुक होऊ शकतात. आता आपल्या इकडे कदाचित चेकच्या माध्यमातून कमी मनी ऑर्डर बुक होत असतील किंवा होतही नसतील, तर की आपण कॅशच्या माध्यमातून हे जे पेमेंट आहे घ्यायचं आहे, त्यांनी ऑप्शन त्यामध्ये देऊन ठेवलेलं आहे. जुन्या काळात आपण पाहत असू की BSNLच्या किंवा आर्मी पोस्टल सर्व्हिसेसच्या मनी ऑर्डर चेकने पेमेंट व्हायच्यात आपल्याकडे. आता तो सिनेरिओ नाही आहे. मॅक्झिमम कॅश किंवा QR त्या पेमेंट होतात. तर आपण कॅशनं जी काही अमाऊंट आहे ती आपण रिसीव करायची. रिसीव केल्यानंतर कस्टमरला आपल्याला त्याची जी काही पावती आहे ती पावती त्याला द्यावी लागेल आणि आपण प्रिंट ऑल रिसिप्ट्स म्हटलं की त्याच्या पावतीज आहेत, त्या पावतीज त्या ठिकाणी अशा प्रकारामध्ये जनरेट होतील आणि आपण अशा पद्धतीनं मनी ऑर्डर जे आहे ते बुकिंग आपण या ठिकाणी करू शकतो. याला आपण येस केले की ते मनी ऑर्डर आपली कंप्लीट बुकिंग होऊन जाईल. अशा पद्धतीनं आपण मनी ऑर्डर बुक करू शकतो. थँक्यू.